नाशिक ही तीर्थभूमी, जिथे दर 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक येतात आणि या परमपावन सिंहस्थ पर्वणीचा लाभ घेतात. पवित्र गोदेत स्नान करतात. पण हे सगळं ऐकणं जितकं सोपं तितकीच अवघड आहे यामागची भाविकांची सोय, सुरक्षा व्यवस्था, आखाड्यांची पाहणी अशी एक ना अनेक कामं. आणि या सर्व कामांमध्ये जातीनं लक्ष घालणारे सर्वांचे लाडके सलीम मामा शेख. नाशिक महानगरपालिकेचे सभागृह नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य. आपली जबाबदारी, कर्तव्य या पलीकडेही जाऊन जनहिताचं कार्य करणं ही त्यांची खास आवड. म्हणूनच जन्मतः किंवा अपघातानं गतिमंद असलेल्या, पॅरालिसिस झालेल्या रुग्णांसाठी सातपूरला राजुल वासा फाउंडेशन आणि सलीम मामा शेख यांच्या मदतीनं मोफत उपचार कार्यक्रम आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये 200 पेक्षाही अधिक रुग्णांची उपस्थिती होती. तसंच मनसे अध्यक्ष माननीय राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या 30 रुपयात राईस प्लेट आणि 10 रुपयात पुरी भाजी उपलब्ध करून देत सलीम मामा शेख यांनी मजूर, नाका कामगार आणि कष्टकरी यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पेरलं. ना नफा ना तोटा या तत्वावर साकारलेल्या अतिथी पुरी भाजी केंद्राला माननीय राज ठाकरे, माननीय शरद पवार, माननीय सुप्रियाताई सुळे, माननीय राजू शेट्टी यांनीही भेट दिली. त्याचबरोबर बचत गटांच्या महिलांनाही शुभेच्छा दिल्या. इतकंच नाही तर सलीम मामा शेख यांचं प्राणीप्रेमही वाखाणण्याजोगं आहे. मोकाट जनावरांची खुरं आणि शिंग काढून त्यांच्या वेदना कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न. यात स्वयंसेवक आणि पशुवैद्यक यांचाही समावेश असतो. त्यामुळे आतापर्यंत 500हून अधिक जनावरांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आपली नाशिक तीर्थभूमी जितकी पवित्र तितकंच विचारांमध्येही पावित्र्य असलेली एक व्यक्ती म्हणजे सलीम मामा शेख. महापालिकेच्या वतीनं अनेक कामांचा पाठपुरावा देखील त्यांनी केला. निर्वाणी आखाडा, नाणीजचे नरेंद्रगिरीजी महाराज यांना भेट देणं असेल किंवा वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी तातडीनं विजेची सोय करून देणं असेल, या सर्व कामांमध्ये सलीम मामा शेख यांनी जातीनं लक्ष दिलं. नुसत्याच भेटी देऊन आश्वासनं देणं यावर सलीम मामा शेख यांचा विश्वासच नाही. म्हणूनच या सर्वांना काय हवं काय नको याचीही चोख व्यवस्था त्यांनी केली. यापुढेही सलीम मामा शेख यांचं हे सेवाव्रत असंच अखंड सुरू राहणार. कदाचित यातूनच या सेवाव्रताची प्रेरणा घेऊन, वसा घेऊन अनेक सलीम मामा शेख घडतील आणि वॉर्डाचा, शहराचा, राज्याचा आणि पर्यायानं भारताचा विकास होईल यात शंकाच नाही. नमस्कार, मी सलीम मामा शेख. मी सभागृह नेता नाशिक महानगरपालिका तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. देशाच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या सर्व साधू संतांचं तसेच येणाऱ्या भाविकांचं मी स्वागत करतो. नाशिककर जनतेने सुद्धा साधू संतांना व भाविकांना सहकार्य करावं अशी मी विनंती करतो.